कृपया आंबेडकरांची राज्यघटना म्हणू नका. हे फार मोठं या देशामधलं षडयंत्र आहे. कारण राज्यघटना आंबेडकरांची याचा अर्थ फक्त ती शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबची, इतरांची ती राज्यघटना नाही असा त्याचा अर्थ होतो. या देशातल्या मुस्लिमांनी पण मनुस्मृती वाचली पाहिजे, ख्रिश्चनांनी पण वाचली पाहिजे, ब्राह्मणांनी पण वाचली पाहिजे, सगळ्यांनी वाचली पाहिजे. त्याशिवाय आपला देश कसा होता हे आपल्याला कळणार नाही. कारण या देशामधले मुस्लिम सुद्धा त्या मनुस्मृतीमधनंच आलेले आहे. या देशामधले ख्रिश्चन सुद्धा त्याच मनुस्मृतीमधनं आलेले आहे. यदि शूद्र गर्व से ब्राह्मण पर थूक दे तो उसके ओठ काट ले, अगर वो पेशाब कर दे तो उसका लिंग काट दे, अगर उसकी ओर म्हणजे ब्राह्मण की ओर अपान वायू निकाले तो उसकी गुदा काट दे. त्यामुळे या राज्यघटनेनं आपल्याला काय दिलं तर आपल्याला खऱ्या अर्थानं माणूस बनवलंय, माणूस म्हणून सन्मान दिला. आणि म्हणून मित्रांनो, ही राज्यघटना वाचवणं, टिकवणं हे आपलं सगळ्यात मोठं महत्वाचं कर्तव्य आहे. या देशामधल्या स्वातंत्र्य आंदोलनामध्ये कधीही बीजेपीची मूळ संघटना आहे, जिला RSS असं म्हणतात, ती कधीही सहभागी झाली नाही. 6 डिसेंबरला जी दंगल उसळली, महिनाभर झाला तरी ती दंगल थांबत नव्हती. आणि म्हणून केंद्रामध्ये संरक्षण मंत्री असणारे शरद पवार पुन्हा महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून पाठवण्यात आले. आणि शरद पवार महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून मुंबईत उतरले, सगळी सूत्र ताब्यामध्ये घेतली, 72 तास मंत्रालय सोडलं नाही आणि केवळ 72 तासामध्ये संपूर्ण मुंबईतली दंगल त्यांनी आटोक्यात आणली. हे या माणसाचं वैशिष्ट्य आहे. प्रशांत भूषण नावाचे सुप्रीम कोर्टाचे वकील आहेत. त्यांनी जाहीररित्या स्टेटमेंट केलं, तुम्हाला युट्यूबवर ते आजही ऐकायला मिळेल, ऐका ते. त्यामध्ये ते म्हणतात की महाराष्ट्रातल्याच नव्हे तर संपूर्ण देशामधल्या सगळ्या हायकोर्ट जजेस आणि सुप्रीम कोर्ट जजेसचे डोझियर्स तयार आहेत, म्हणजे फाईल्स रेडी आहेत. आणि यापैकी कुणाला केव्हा आतमध्ये टाकायचं याच्या सगळ्या फाईल्समध्ये यंत्रणा तयार आहे. त्या फाईल्स या सगळ्या न्यायमूर्तींना दाखवल्या जातात आणि न्यायमूर्तींना दाखवून सांगितलं जातं की आम्ही सांगतो त्या पद्धतीचे निर्णय द्या, नाही तर तुम्हाला ईडी मध्ये जावं लागेल. पोलीस अधिकारी खाजगीत सांगतात काय करावं, आमची अवस्था अतिशय वाईट झालेली आहे. कधी इतकी वाईट अवस्था पोलिसांची नव्हती, एवढी या देवेंद्र फडणवीसांच्या काळामधल्या सरकारनं करून ठेवलेली आहे. त्यामुळं मित्रांनो, यांना आपण हकललंच पाहिजे. आता राहिला प्रश्न या लाडकी बहिणीचा काय करायचं. अरे लाडकी बहीण लाडकीच राहणार आहे, सरकार बदलवून टाका तुम्ही, बिलकुल निशंक मनानं बदलवा. मी तुम्हाला 100% गॅरंटी देतो, तुमचे पैसे जाणार नाही, उलट पैसे वाढतील. कारण ऑलरेडी काँग्रेसच्या न्यायपत्रामध्ये अभिवचन दिलेलं आहे. एवढंच नव्हे तर काँग्रेसची सरकार ज्या 2 राज्यांमध्ये आहे, कर्नाटकमध्ये, तिथे गृहलक्ष्मी योजनेच्या नावाखाली दर महिन्याला 2000 रुपये दिले जात आहेत. तेलंगणामध्ये 2500 रुपये दिले जात आहेत. आणि हे लोक तुम्हाला 1500 रुपये देतात आणि वरून सांगतात आम्हाला मत द्या, नाही तर तुमची योजना बंद होईल. योजना मुळीच बंद होणार नाही. याची संपूर्ण राज्यघटना धुळीस मिळवणार आहे. पुन्हा तुमच्या माझ्यावर जर यांच्या हातामध्ये सत्ता आली तर हे मनुस्मृती लादण्यासाठी कमी करणार नाहीत. या मनोवृत्तीची माणसं आहेत. त्यामुळे यांच्यापासून आपल्याला देशाला वाचवायचं आहे. त्याकरता महाराष्ट्रामध्ये सत्ता बदल करा. एवढंच नव्हे तर आमची अख्खी मुंबई आणि धारावीचा प्रकल्प अडाणीला ज्या पद्धतीनं बहाल केलेला आहे, त्यातले तपशील तुमच्या पुढ्यामध्ये मी मांडत बसलो तर मला वेळ लागेल म्हणून मी मांडणार नाही, फक्त एकच उल्लेख करतो. त्यांना त्याच्या मोबदल्यामध्ये जो FSI दिलेला आहे तो ठीक आहे. FSI दिला म्हणजे काय, पूर्ण मुंबईमध्ये कंपल्शन केलेलं आहे की मुंबईमध्ये कोणत्याही बिल्डरने कुठेही जर बिल्डिंग बांधायची असेल तरी त्याला अतिरिक्त FSI पाहिजे असेल, त्याच्याकडे स्वतःचा जरी असेल, इतरांचा जरी असेल, तरी 55% FSI हा अडाणीकडनं कंपल्सरी घेतला पाहिजे. याचा दुसरा अर्थ काय होतो मित्रांनो, याचा दुसरा अर्थ असा होतो की अडाणी ठरवेल मुंबईच्या इमारतींच्या किंमती काय असतील ते. कारण याचं कारणच असं आहे की यांना मुंबई जी आंतरराष्ट्रीय आर्थिक बाजारपेठ आहे आणि राजधानी आहे आणि देशाची तर आर्थिक राजधानी ती आहेच आहे, हे मुंबईचं महत्त्व संपवायचं आहे आणि अहमदाबादमध्ये निर्माण करायचं आहे. माझ्या मित्राला मी विचारलं की तुम्ही हे सगळे लोक गेला, त्यामध्ये 5-6 लोकांवरती ईडीचा प्रॉब्लेम होता ना, शिंदेचा पण प्रॉब्लेम ईडीचाच होता. 5-6 लोकांचा नाही, 40 लोकांची कागदपत्र तयार.
40ही लोकांची कागदपत्र तयार आणि सगळ्यांना सांगितलं हे खोके घ्या, नाही तर मंत्रीपद, दोन्ही नाही तर जेलमध्ये. आणि तुम्हाला एवढंच कळकळीचं आवाहन करेल की आपल्या हातामध्ये जी शक्ती आहे, जी ज्या भारतीय राज्यघटनेमुळे आणि स्वातंत्र्य आंदोलनामुळे ती तुमच्या माझ्या हातामध्ये आलेली आहे, एक माणूस म्हणून सन्मान मिळालेला आहे. हे मनुवादी विचारांचे लोक, सांप्रदायिक मनोवृत्तीचे लोक हे संपूर्ण राज्यघटना धुळीस मिळवणार आहे. पुन्हा तुमच्या माझ्यावर जर यांच्या हातामध्ये सत्ता आली तर हे मनुस्मृती लादण्यासाठी कमी करणार नाहीत. या मनोवृत्तीची ही माणसं आहेत. त्यामुळे यांच्यापासून आपल्याला देशाला वाचवायचं आहे. त्याकरता महाराष्ट्रामध्ये सत्ता बदल करा. महाराष्ट्रामधल्या सगळ्या जनतेला जे जे मतदार आहेत त्यांना नीट समजावून सांगा. मी तुमच्या पुढ्यामध्ये बोललो ते किमान 100 माणसांपर्यंत तुम्ही पोहोचवलं पाहिजे आणि त्याच्या आधारावर महाविकास आघाडीला निवडून आणा.